बोगस मतदारांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. मतदारांच्या नावाने बोगस आधार कार्ड तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी. काल राज्यभर माध्यमांमधून बुलढाणा शहर आणि बोगस मतदारांचा विषय चांगलाच चर्चेत राहिला. मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले आहे. 1 ते 2 ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र बोगस मतदारांचे आधार कार्ड कुणी तयार केले आणि असे किती आधार कार्ड केले आहेत व याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज 3 डिसेंबरला जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या सौ जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख DS लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर राघव, गजानन दांडे, शहर प्रमुख नारायण हेलगे यांच्यासह निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रीतसर निवेदन सादर केले आहे. यावेळी अशोक मामा गव्हाणे, समाधान हिवाळे, सुनील भाग्यवंत, सुनील सपकाळ, राजेश ठोंबरे, सुभाष पवार, कुणाल पैठणकर, विजय राऊत, गजानन गवई, मोहित भंडारी, निलेश हरकल, निलेश तायडे, शैलेश जुंबड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले. त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही, तर त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. बोगस मतदार जे काही त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मदत करणारे, पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड, मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात. हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात याचा सुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी.